प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, खळखळून हास्य आणि मदतीचा हात, अशा या छोट्याशा गोष्टी आपल्याबरोबरच इतरांचे आयुष्य बदलून टाकतात. अशा एका छोट्याशा अभिनव उपक्रमातून प्रदीप बाजड यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यासह परराज्यातील गावातील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मागील 3 वर्षांपासून जवळपास 125 पेक्षा अधिक गावांना भेटी देऊन हजारो कुटुंबांना कपडे आणि साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे. नुकत्याच मेळघाटामध्ये घडलेल्या अनेक आगजनी गावांना भेटी देऊन आधार फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे. विशेष म्हणजे 19 मे 2019 रोजी भुलोरी गावातील जवळपास 45 घरे आगीमध्ये उद्ध्वस्त झाली होती. त्यात घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नव्हती. मात्र अशा गावात अद्यापपर्यंत कुठलाही गाजावाजा करणाऱ्या संस्थेने भेटी दिलेल्या नव्हत्या. प्रदीप बाजड यांनी स्वतः या गावाला भेट देऊन आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वच आगजनी कुटुंबांना कपडे, वस्तू आणि साहित्याचे वाटप केले. अमरावती जिल्हा नाविन्यपूर्व उपक्रम राबविण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आधार फाउंडेशनने अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. गरीब, दुबळ्या व अनाथांच्या बाळगोपाळ शिक्षणाच्या मूल प्रवाहामध्ये आणून त्यांना भविष्याची स्वप्न दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा आधारनं केलेला आहे. स्थानिक दैनिकामधून आणि टेलिव्हिजनवर भुलोरी गावात प्रचंड आग लागली आणि 60-65 घरांची फार आर्थिक नुकसान झालं असे जेव्हा कळले तेव्हा आधार फाउंडेशनतर्फे आम्ही कार्यक्रम नियोजित केला. आज या ठिकाणी येऊन परिस्थिती पाहिल्यानंतर अतिशय भावना आहे. या लोकांना स्थानिक आता ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या पाहिजे होत्या आणि ते आधार फाउंडेशनतर्फे या ठिकाणी आज आणल्या. आमच्या संपूर्ण आधार फाउंडेशनचे सर्व सदस्य सगळे इथं आले आणि त्यांनी कपड्याचं भरपूर वाटप केलं. मी आपल्या वतीनं विनंती करतो नागरिकांना, अजूनही यांना बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. जेवढी मदत अमरावतीकरांना करता आली तेवढी यांना भरभरून मदत करावी. ही नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावर ओढवलेली आहे. अतिशय घनदाट जंगलामध्ये, आदिवासी भागामध्ये आणि दऱ्याखोऱ्यात हे राहणारी मंडळी आहे, त्यांच्यापर्यंत अजूनही कोणत्याही सुविधा प्राप्त नाही. शासनाचं दुर्लक्ष आहे. धारणीसारख्या ठिकाणी आज अग्निशामक दलाची व्यवस्था नाही. मी प्रशासनाला विनंती करतो की धारणी हे तालुक्याचं स्थळ आहे, नगरपालिका आहे. या ठिकाणी असे दरवेळेस लागणाऱ्या ज्या आगी आहेत, जंगलात लागणाऱ्या आगी आहेत, शहरात लागणाऱ्या आगी आहेत, हे आर्थिक नुकसान वाचवण्याकरता शासनाने तातडीनं धारणी या ठिकाणी मुख्यालयात अग्निशामक दलाची व्यवस्था करावी अशी मागणी करतो. गेल्या 3 वर्षांपासून आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांचे संकल्पनेतून जुन्या वस्तू, कपडे, साहित्य, चप्पल, बूट, पर्स, खेळणी इत्यादी कचरा संकलित करून दान करणे असा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. त्या भागविण्यासाठी मनुष्य आयुष्यभर संघर्ष करीत असतो. मात्र अनेकांच्या नशिबात या गोष्टीही नसतात. हे ओळखून प्रदीप बाजड यांनी आधार फाउंडेशन या नावाने गाडगेनगर येथे कपडा बँक सुरू केलेली आहे. गेल्या 3 वर्षांपासून या बँकेमध्ये हजारोच्या संख्येत कपडे जमा झालेले असून अनेक गरजूंना त्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती प्राध्यापक आशिष ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर वस्तू दुर्गम भागातील किंवा गरीब नागरिकांना तसेच आगजनी कुटुंबांना वाटप केल्या जातं. मेळघाटातील भुलोरी गावाला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जवळपास 45 घरांची राखरांगोळी झाली होती. घरातील एक सुद्धा साहित्य शिल्लक राहिले नव्हते. भुलोरी गांव गया मंगलवार को तकरीबन समय 2:30 और 3 के बीच ये अंगार लगे हुए हैं. तो तकरीबन 40 से 50 घर सब बुरी तरह से नष्ट हो गए और यहाँ के परिवार घर बेघर हो गए और सब रास्ते पर आ गए और घोरों डंकर भी जले गए उसमें 2-4. इस तरीके से हमारे भुलोरी गांव के ये हाल हुआ है. या गावाला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड, सदस्य दीपक भेलकर, अरविंद विंचुरकर, संजय राऊत, श्याम देशमुख, प्रवीण मोंडे, पराग पांडे, पत्रकार संदीप बाजड, शकील अहमद व सामाजिक कार्यकर्ते रोशन कडुकार, वैभव येवकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या आगजनी परिवाराला वस्तू, कपडे, साहित्य, चप्पल, बूट, पर्स आणि खेळण्यांचे वाटप केले आणि उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांना कुठेतरी जगण्यासाठी मदत केली. त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न केला.
VCN ब्युरो अमरावती.